मान्सून विषयी आनंदाची बातमी आहे। नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाले आहेत। 30 मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय। मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये पदार्पण केलंय। मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश ही सर्व राज्ये मान्सूननं व्यापली आहेत, तर मेघालय आणि आसाम तसंच लक्षद्वीप मध्येही मान्सूननं पदार्पण केलंय। फक्त पाऊस आला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं नसतं, तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात। केरळमध्ये गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। पुढच्या 2-3 दिवसात मान्सून दक्षिण तामिळनाडू, मन्नारच्या आखाताचा काही भाग, बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये दाखल होईल, तसंच आसाम आणि अरुणाचलचा उर्वरित भागही व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलंय। केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो। यंदा तो 2 दिवस लवकर इथे दाखल झालाय। साधारणपणे मान्सून 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो। त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननं व्यापला जाईल अशी अपेक्षा आहे। सध्या केरळ आणि माहेमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर सिक्कीम आणि अरुणाचलमध्येही ऑरेंज अलर्ट, आसाम आणि मेघालयमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे देशात उष्णतेची लाटही कायम आहे। बिहारमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट, तर वायव्येकडील राज्ये, मध्य भारत आणि पूर्व भारतात ओडिसामध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। पण 31 मे आणि 1 जून पासून पुढच्या काही दिवसांमध्ये या उष्णतेपासून उत्तर भारताला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रात उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत। लेटेस्ट न्यूज अपडेटसाठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक, सबस्क्राईब करा। तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा।